ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 16. भृशुंडी ऋषीची गोष्ट. ब्रह्मदेव सांगतात, मी तुला आणखी एक आश्चर्यकारक कथा सांगतो. एके दिवशी भोजनाच्या वेळी राजा महोत्कटास भोजन करायला बोलावण्यास त्याच्याकडे गेले असता अनेक पदार्थ खाऊन तृप्त झाल्यासारखी मोठी ढेकर त्याने दिली व अनेक गोड पदार्थ खाऊन राहिलेले त्याने राजास दाखविले. तेव्हा राजाने त्या बालकास विचारले, हे भोजन तुला खाऊ घालून कोणत्या भक्ताने तुझी पूजा केली आहे ते सांग. महोत्कट राजास म्हणाला, दंडकारण्य नामक नगरात भृशुंडी नावाचा एक माणूस राहत असतो. त्याने माझी उपासना केली म्हणून त्याला माझ्यासारखे स्वरूप प्राप्त झाले. त्याच्या भोव्याच्या मधोमध शुंडा निघाली म्हणून भृशुंडी असे नाव प्राप्त झाले. आज शुक्ल चतुर्थी असल्याने त्याने माझी पूजा करून ही पक्वाने मला अर्पण केली. तू त्याच्या आश्रमात जाऊन मी इथे तुझ्या घरी आहे असे सांगून त्यास येथील विवाहासाठी घेऊन ये व त्याचा प्रसाद मला पोचला असे त्यास कळव. हे ऐकून त्याने भृशुंडीस आणण्याचे कबूल केले व तो एकटाच अनेक शस्त्रे बरोबर घेऊन नद्या पर्वत अरण्ये ओलांडून भृशुंडीच्या आश्रमात आला व त्याने ऋषीला नमस्कार करून महोत्कटाचा निरोप त्यास सांगितला. राजाचे भाषण ऐकून भृशुंडी ऋषी त्यास म्हणाला, निर्गुण निराकार असे गजानन तुझे घरी आहेत हे म्हणणे सत्य आहे असे मला वाटत नाही. तू त्याचे प्रथम वर्णन सांग. राजा म्हणाला, त्याची स्वरूपे अनंत असल्याने प्रत्यक्ष ब्रह्मदेव अथवा सहस्रजीवांचा शेषसुद्धा त्याचे वर्णन करू शकणार नाही. त्या देवादिदेव गजाननाने सध्या कश्यपाच्या घरी मानव रूपाने अवतार घेतला आहे. त्याचे नाव महोत्कट असून तो 7 वर्षाचा आहे. तो महान बुद्धिमान उत्तम प्रकारचे आयुधे धारण करणारा व कश्यपाने वर मागितल्याने मनुष्य रूप धारण करणारा असा तो बालक आहे. हे राजाने केलेले गजाननाचे वर्णन ऐकून भृशुंडी त्यास म्हणाला, ज्याच्या कृपाप्रसादाने मला ही सोंड प्राप्त झाली तो माझा देव असा प्रकारचा नाही आणि त्या निराकार गजाननाने असे साकार रूप धारण केले असले तर दुसऱ्या देवाची मला उपासना करावी लागेल. राजा म्हणाला, हे मुनी, मी इतक्या लांबून आपल्या दर्शनास आलो तर आपण माझ्याबरोबर येत नाही करिता मी अभागी ठरलो. तेव्हा भृशुंडीने राजास डोळे मिटण्यास सांगितले व त्याचे मस्तकावर हात ठेवला. त्याबरोबर तो आपल्या राजवाड्यात येऊन पडला. नंतर त्याने झालेले वर्तमान महोत्कटास सांगितले. तेव्हा आपल्या निरोपावरून आपला भक्त आला नाही याचे विनायकास मोठे आश्चर्य वाटले. अध्याय 17. भृशुंडीला गजाननाचे दर्शन. महोत्कट राजास म्हणाला, तो भृशुंडीच्या आश्रमात गेल्यावर त्याने तुला काय सांगितले ते सर्व सांग. राजाने त्यास घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून तो त्यास म्हणाला, तू परत त्याच्या आश्रमात जाऊन माझे नाव गजानन आहे असे सांग, म्हणजे तो हे नाव ऐकून इथे येईल. इतके बोलून त्याने एकवार राजाकडे पाहिले. तेव्हा तो राजा क्षणार्धात भृशुंडीच्या आश्रमात आला. आपल्या आश्रमात राजा पुन्हा आलेला पाहून ऋषीस फार आश्चर्य वाटले. राजाने त्यास नमस्कार करून गजाननाने आपणास बोलावले आहे असे सांगितले. हे ऐकून त्या मुनीस अतिशय हर्ष झाला व तो गजाननाचे दर्शन घेण्यास अतिशय उतावीळ झाला. त्याने राजास आपल्याबरोबर घेतले व 3च पावले टाकून तो राजधानीत आला. राजास फार आनंद झाला. त्याने त्या सिंहासनावर बसून त्याची पूजा केली. पूजाविधी झाल्यावर भृशुंडी त्यास म्हणाला, हे राजा, मला इथे येऊन बराच वेळ झाला परंतु अजून गजाननाचे दर्शन झाले नाही. खोटे सांगून तू मला फसवले नाहीस ना? जर माझी फसवणूक केलीस तर मी तुझे शापून भस्म करीन. राजा म्हणाला, हे मुनी, मी खोटे बोललो नाही. तो पहा गजानन मुलामध्ये खेळत आहे. त्याचे सर्वांग धुळीने माखले आहे. इतक्यात तो बालक भृशुंडीला पाहून त्याचे जवळ आला व त्याचेकडे पाहत कौतुकाने म्हणाला, अहो, तुमचा गजानन आहे तरी कसा हे मला समजू द्या. तेव्हा भृशुंडीने गजाननाचे स्वरूप वर्णन करण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे त्या बालकाने गजाननाचे रूप धारण केले. ते पाहून मुनीस आनंद झाला व त्याने त्यास बालकास नमस्कार घालून आलिंगन दिले. अध्याय 18. राक्षसाचा वध. दुसरे दिवशी नित्यक्रम आटोपल्यावर राजा राजसभेमध्ये गेला व तो बालक नेहमीप्रमाणे रस्त्यात खेळण्यास गेला. राजा सभेचे काम पाहत असता एक दैत्य ताडपत्रावर लिहिलेले पंचांग बगलेत घेऊन ज्योतिषरूपाने त्या राजसभेत आला व राजास नमन करून त्याने त्यास आशीर्वाद दिला. नंतर तो राजास म्हणाला, मी एक महान ज्योतिषी असून माझे नाव हेमज्योती असे आहे.
मी नेहमी गंधर्वलोकी राहतो. मला भूत, भविष्य व वर्तमान याचे त्रिकाल ज्ञान आहे. मी इथे आल्यापासून तुझी अकल्याणे सुचवणारी चिन्हे मला दिसत आहेत. तुझ्या घरी महोत्कट नावाचा एक ब्राह्मणाचा बालक आहे. तो चांगल्या पायगुणाचा नाही. तो स्वतः विघ्नाधीप आहे. जर तुला आपले कल्याण व्हावे अशी इच्छा असेल तर त्या बालकास तू निर्जन अरण्यात सोडून दे. हा तुझ्या इथे राहिला तर सर्व राज्याचा नाश होईल. राजा त्याला म्हणाला, तुम्ही जे काही सांगत आहात हे खरे नाही. त्याचा पराक्रम अजून तुम्हास माहीत नाही. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्या बालकात आहे. त्यानेच माझ्या नगरीचे व राज्याचे रक्षण केले आहे. त्यावर तो ज्योतिषी रागाने म्हणाला, तू एवढी ज्याची स्तुती करतोस तो बालक आहे तरी कसा ते मला दाखव. लागलीच राजाने सेवकाकडून महोत्कटाला बोलावून आणले व ज्योतिषापुढे उभे केले. त्या ज्योतिषास पाहून त्याने नमस्कार केला व तो म्हणाला, अहो ज्योतिषी बुवा, तुम्ही कोठून आलात? तुम्ही नुसते ज्योतिष जाणता की सामुद्रिकही पाहता? वर्तमान भूत भविष्य तुम्हाला कळतच असेल तर माझे दैव काय आहे ते सांगा. हे त्या बालकाचे धीटपणाचे भाषण ऐकून ज्योतिषी बुवांच्या मनात भीती उत्पन्न झाली. परंतु तसे न दाखविता तो त्या बालकाला म्हणाला, तू आजपासून 4थ्या दिवशी एका विहिरीत पडशील. तेथून जगलास तर तू नदीत किंवा समुद्रात पडशील. त्यातूनही तू सुरक्षित राहिलास तर तू गाढ अंधारात सापडशील. त्यातूनही निभावलास तर तुझ्या अंगावर एक मोठा पर्वत कोसळेल. त्यातूनही तू जगलास तर 2 काळपुरुष तुला खाऊन टाकतील. या सर्व संकटातून तुझी निभावण्याची इच्छा असेल तर माझ्याबरोबर चल. मी तुला काही दिवसांनी येथे आणून पोचवीन. हे त्याचे भाषण ऐकून बालकाने हळूच राजाच्या हातातील अंगठी मागून घेतली आणि त्या जोशीबुवास म्हणाला, अहो आमची एक मौल्यवान अंगठी हरवली आहे. ती कोठे आहे आणि केव्हा मिळेल हे जर बरोबर सांगाल तर तुम्ही ज्योतिषी खरे आहात. त्यावर ते जोशीबुवा म्हणाले, जर तुमची ती हरवलेली अंगठी पुन्हा सापडली तर ती तुम्ही मला दिली पाहिजे. त्यावर तो बालक म्हणाला, होय, ती मी तुला देणारच. ही घे. असे बोलून त्याने ती अंगठी त्या राक्षसाच्या हृदयावर मारली. त्याबरोबर तो ज्योतिषी आपले मूळ रूप धारण करून जमिनीवर कोसळला व गतप्राण झाला. हे पाहून लोक आश्चर्याने म्हणाले, हा बालक प्रत्यक्ष ईश्वरच आहे. सृष्टीचा भार कमी करण्यासाठी अवतरला असावा. अध्याय 19. कंदर राक्षसाचा नाश. ज्योतिषीरूपी वेशधारी राक्षसाचा वध झाला आहे हे ऐकून नरांतकाने ब्रह्मदेवाच्या वराने बलिष्ठ झालेले कुपक व कंदर या नावांच्या 2 दैत्यांना त्याच्या वधासाठी पाठवले. आपल्या सैन्यासह ते दोघे काशीराजाच्या नगराजवळ आले. सैन्यास नगराबाहेर ठेवून ते दोघे राक्षस पुढे नगरात चालू लागले. चालता चालता कुपक कंदरास म्हणाला, मी राजवाड्यापाशी जाऊन विहिरीचे रूप धारण करतो व तू लहान मुलाचे रूप घेऊन त्या बालकाबरोबर खेळ आणि खेळत खेळत त्याला विहिरीत लोटून दे. तो पाण्यात पडल्याबरोबर मी बेडकाचे रूप घेऊन त्याला खाऊन टाकेन. संकेताप्रमाणे कुपक विहीर झाला व कंदराने बालकाचे रूप घेऊन महोत्कटास खेळावयास हाक मारून त्याला व इतर मुलांना बरोबर घेऊन त्या विहिरीच्या काठी आले. तेव्हा कंदराने महोत्कटाचे 2 पाय धरून त्याच्यासह तो विहिरीच्या तळाशी गेला. त्यावेळी अरे मी बुडालो, मला सोड, असे ते दोघेही एकदम ओरडले. पण पाण्याच्या भीतीने कोणीही त्यांना सोडावयास पाण्यात उतरले नाही. हे वर्तमान राजास समजताच तोही तिथे आला व मोठमोठ्याने रडून शोक करू लागला. इकडे विनायकाला कंदराने तळाशी आणले हे पाहून कुपकाला आनंद झाला. महोत्कटाला मारून आपण सर्व राक्षसांच्या ऋणातून मुक्त होणार असे त्याला वाटले. त्याने आपले तोंड पसरून बालक समजून कंदरालाच घेण्यास सुरुवात केली. तेव्हा कंदराने आपल्या दैत्याचे विशाल रूप धारण केले. त्याबरोबर कुपकाचे तोंड चिरले गेले. आपल्याला कुपकाने कपट करून गिळले म्हणून कंदराला त्याचा राग आला आणि ते दोघे आपापसात युद्ध करून प्राणास मुकले. ते आपसात युद्ध करीत आहेत हे पाहून हळूच तो बालक तेथून जमिनीवर आला. तेव्हा सर्वांस मोठा चमत्कार वाटला. अध्याय 20. अंधकाचा वध. कुपक व कंदर मेल्यावर नरांतकाने अंधक, अंभोसूर व तुंग या 3 राक्षसांना काशीराजाचे पारिपत्य करण्यास पाठविले. त्या तिघांनी नगराजवळ येताच काशीराजाबरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली. त्या घनघोर युद्धात राक्षसाची जवळजवळ सर्व सेना मारली गेली. हे पाहून आता काय करावे याचा ते तिघे आपसात विचार करू लागले. आता आपणास काशीराजाचा पराभव करता येणार नाही हे जाणून त्यांनी कपट करून त्याचा नाश करण्याचे ठरवले. तेव्हा अंधक म्हणाला, मी माझ्या विद्येने सूर्याला झाकून सर्वत्र अंधार करतो.
अंबवसूर म्हणाला, मी माझ्या सामर्थ्याने या नगराभोवती खंदक निर्माण करून भोवतालची सर्व जमीन पाण्यात बुडवून टाकतो, म्हणजे कोणासही नगराबाहेर जाता येणार नाही. यावर तुंग म्हणाला, मी विशाल पर्वताचे रूप घेऊन सर्व लोकांवर कोसळतो, म्हणजे सर्व लोक मरतील. असा बेत ठरवून अंबोसुराने आपल्या मायेने मुसळधार पर्जन्यवृष्टी करण्यास सुरुवात केली. जेव्हा विजा चमकू लागल्या, महाभयंकर असा झंझावात सुरू झाला. त्यात मोठमोठे वृक्ष व झाडे उन्मळून पडली. सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हा त्या बालकाने एक प्रचंड वटवृक्ष निर्माण करून आपण स्वतः अवाढव्य असे पक्षीरूप धारण केले व 100 योजने आपले पंख पसरून चोचीने ते सर्व उदक पिऊन टाकले. अंधकाने निर्माण केलेल्या काळोखाचा नाश करण्यासाठी आपल्या तेजाने प्रकाश निर्माण केला. असे सर्व संकटाचे निरसन झालेले पाहून लोकांना आनंद झाला. नंतर तुंगाने पर्वताचे रूप घेतले व तो त्या वृक्षावर आदळून आला. तेव्हा त्या पक्षाने आपल्या विशाल पंखाचा एक फटकारा त्या पर्वतावर मारला. त्याबरोबर त्या पर्वताचे कडे कोसळू लागले व त्याने तो पर्वत चोचीत धरला व अंधक अंबोसूर यांना आपल्या एकेका पायात धरले व त्या तिघांना आकाशात नेऊन गरागरा फिरून जमिनीवर फेकले. जमिनीवर पडल्यावर ते तिघेही गतप्राण झाले. अध्याय 21. विषाचा लाडू. जमिनीवर पडल्यावर अंबोसुराच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. त्यापैकी मस्तकाचा भाग त्याच्या घरी जाऊन अंगणात पडला. तेव्हा अंबोसुराची माता सुवर्णमंचकावर झोपली होती. तिला दासीने जागे करून हे वर्तमान सांगताच ती धावत अंगणात आली. आपल्या पुत्राचे मस्तक पाहून हृदय पिटून ती शोक करू लागली व संतापाने तिने प्रतिज्ञा केली, त्या अदितीच्या पोराने माझ्या पुत्रास मारले, त्याचा सूड म्हणून त्या महत्कटाचे शरीर मी कापून आणीन, तेव्हाच मी माझ्या मुलाच्या शिराचा अग्निसंस्कार करीन. इतके बोलून तिने दासींना आपल्या पुत्राचे मस्तक जपून ठेवण्यास सांगितले. तिने मायेने अदितीसारखे सुंदर रूप घेतले व ती काशी राजाच्या राजधानीत आली. तेव्हा तिचे अप्रतिम लावण्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले. महोत्कटाची माता अदिती आपणास भेटावयास आली आहे हे वर्तमान राणीला कळताच तिने अदितीरूपी राक्षसीला सामोरी जाऊन मोठ्या आनंदाने तिचे स्वागत केले. नंतर ती राक्षसी राणीस म्हणाली, आपण बरेच दिवस माझ्या पुत्रास आपल्याकडे ठेवून घेतले आहे, त्यामुळे पुत्रवियोगाने माझा प्राण कासावीस झाला आहे. त्यास केव्हा डोळे भरून पाहीन असे झाले आहे. त्याला पाहण्यासाठी मी आपल्याकडे आले आहे. हे तिचे मायावी भाषण ऐकून राणीने आपल्या दासींना पाठवून देवडीवरील पहारेकरांना महोत्कटास शोधून आणण्याची आज्ञा केली व माता अदिती आपल्या राजवाड्यात आली आहे असा निरोप राजाला पाठविला. तो निरोप कळताच राजा हर्षयुक्त झाला व अदितीला भेटायला राणीच्या महालात आला. हात जोडून तो म्हणाला, हे माते, तुझ्या दर्शनाने मी आज धन्य झालो. आता आपण माझ्या इथे विवाह समारंभ होईपर्यंत आनंदाने राहावे. इतक्यात महोत्कट तिथे आला. तेव्हा त्याने ते अदितीरूपी कपटी राक्षसीला ओळखले व तिला म्हणाला, हे आई, तू माझ्यासाठी काय खाऊ आणला आहेस तो मला दे. ते ऐकून तिने आपल्याजवळ विष कालवलेला एक लाडू काढून त्यास खायला दिला व तो त्याने चटकन खाऊन टाकला व दुसऱ्यासाठी हट्ट करू लागला. तेव्हा तिने आणखी एक लाडू काढून त्याच्या हातावर दिला. नंतर त्याने तिसरा लाडू मागण्यास हात पुढे केला. तेव्हा राक्षसणीचे लाडू संपले आहेत असे पाहून राणी तिला म्हणाली, हे देवमाते, तुझ्या पुत्राला फार भूक लागली आहे व तूही दमून भागून आली आहेस, म्हणून तुम्ही दोघेही मातापुत्र आत भोजनास चालावे. हे ऐकून ती उठू लागली. तेवढ्यात तिच्या मांडीवर बसलेल्या महोत्कटाने आपल्या शरीराचे वजन वाढविले. तिला उठता येईना. नंतर झोपेचे सोंग करून तो तिच्या मांडीवर आडवा झाला व आपले वजन वाढवित राहिला. तेव्हा त्या मायाविनीस त्याचे वजन पेलवेना, म्हणून त्यास मांडीवरून लोटू लागली. तेव्हा राजाने हे पाहून त्या मायाविनीस म्हणाला, हे माते, तू झोपेत असलेल्या बालकास अशा रीतीने लोटू नकोस. लहान मुले आपल्या मातेच्या अंगावर झोपायचीच, त्याची झोपमोड न करता त्याला झोपू दे. इतके राजा बोलत आहे तोच महोत्कटाने पर्वतासारखे आपले वजन वाढवून त्या वजनाखाली त्या मायावी राक्षसीस चिरडून ठार मारले. त्यावर तिचे विक्राळ रूप पाहून काशीराजाने गजाननाची 10 श्लोकाने स्तुती केली. इथेच आपला 21वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी हीच गजानन चरणी प्रार्थना. प्लीज like, share, comment and subscribe. Thank you.